अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे साहेब, ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमचे नजीमुल्ला साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज त्यांच्या कामावरती विश्वास ठेवून सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचा आम्हाला जे आज हजारोच्या संख्येने ज्यांनी सकाळपासून प्रवेश चालू झालेले आहेत, अक्षरशः नजीबबाईंच्या प्रेमाखातर आणि आनंद परांजपे साहेब यांच्या प्रेमाखातर बरेचशा कार्यकर्त्यांनी आणि तुतारीमधील BJP मधील बरेचशा कार्यकर्त्यांनी नजीबबाई आणि परांजपे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्याकडे प्रवेश केलेला आहे आणि आम्ही सगळ्या लोकांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. आणि जे गेले ते आमच्या पक्षाला लागलेली एक कीड आहे, कारण आमचा हा पक्ष हा अथांग मोठा सागर आहे. अजितदादांचा जो हा पक्ष आहे तो अथांग मोठा सागर आहे आणि त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये आमचे नजीमुल्ला आणि आनंद परांजपे साहेबांसारखं नेतृत्व जर असेल तर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बळकट झाल्याशिवाय राहणार नाही. कळवा मुंबळ्या राबोडी मधल्या बऱ्याचशा अनेक लोकांनी नजीबबाईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रवेश केला. आम्ही त्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करतो. काही लोक आपल्या स्वार्थासाठी गेले असतील, पण जे आले ते आमचं हे पक्ष नाहीये, एक कुटुंब समजून आणि राष्ट्रवादीचं कुटुंब समजून आतापर्यंत आम्ही सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे. जे आले ते आमचे आहेत, जे गेले ते आमचे कधीच नव्हते. तुम्ही महिला अध्यक्ष आहात, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका समोरात कशा पद्धतीचं काम असेल या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये कमीत कमी 350 लोकांनी फॉर्म भरलेले आणि नजीबबाई तर आता प्रत्येक वार्डामधून ज्यांना उमेदवारी देतील हे आदरणीय आमचे आनंद परांजपे नजीबबाई फायनल करतील आणि त्याच्यावरती आमचा पुढचा सर्व हे चालू असेल. तुम्ही तुमच्या मोठी जबाबदारी आहे की मी निवडणूक लढवणार आहे. तुम्ही निवडणूक लढवणार आहेत का? नाही, मी नाही निवडणूक लढवणार. जे आमचे वरिष्ठ आम्हाला जे जबाबदारी देतील ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि जेवढे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू.